चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। घरात जर भाजी नसेल तर अशा प्रकारे तुम्ही शेंगदाण्याची भाजी बनवू शकता। भाजी खूप सुंदर लागते। अगदी कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी सामग्रीमध्ये भाजी तयार होते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया। तर कढई गरम झालेली आहे। कढई गरम झाल्यानंतर शेंगदाणे भाजताना गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर ठेवायचा आहे। मंद आचेवर आणि मध्यम आचेवर आपण शेंगदाणे छान भाजून घेतले तर ते आतपर्यंत छान भाजले जातात आणि भाजीलाही खूप छान चव येते। तर या ठिकाणी आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, ते थंड करायला ठेवूयात आणि तोपर्यंत भाजीची तयारी करू। सेम कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे। या भाजीला तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे। अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। अर्धा चमचा जिरे घालूयात। हिंग घालायचं आहे अर्धा चमचा। खूप सारा कढीपत्ता घालूयात। जाडसर वाटून घेतलेला लसूण घालायचा आहे। 3 कांदे आपण कापून घेतलेले आहेत ते घालूयात। तर या ठिकाणी आपल्याला कांदा हा मध्यम आचेवरच परतून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घालूयात। कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घेतलेला आहे 6 ते 7 मिनिटाकरता। आता अर्धा चमचा हळद घालूयात। 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे। 2 चमचे कांदा लसूण मसाला घालूयात। मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचं आहे। जसा लागेल तसा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। दाण्याचा कूट आपण तयार करून घेतलेला आहे। कूट आपल्याला जाडसरच तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला भाजी झणझणीत बनवायची आहे, तर त्याकरता मी 2 चमचे मिरची पावडर आणखी घातलेली आहे। 2 ते 3 चमचे दाण्याचा कूटही घालूयात। कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करून घेऊ। मंद आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहेत। भाजी एकदा वर खाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा 3 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर ह्या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहेत। ताट काढायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपली झणझणी शेंगदाण्याची भाजी ही तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही भाजी करून पहा, भाजी खूप सुंदर होते। तर आपण भाजी बनवताना पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाहीये, फक्त तेलावरच ही भाजी बनवलेली आहे। कांदा आपण मंद आचेवर मध्यम आचेवर व्यवस्थित परतवून घेतला तर ही भाजी अगदी 5 ते 6 दिवस छान टिकते। घरात जर भाजी नसेल आणि झटपट कोणती भाजी तयार करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही शेंगदाण्याची भाजी तयार करून पहा। भाजी खूप सुंदर लागते। भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते। डाळ भाताबरोबरही तोंडी लावायला छानच लागते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।